मुझे तो रमाई नाम रखूंगा. आणि मुलगा जर झाला असता त्याचा जयभीमच नाव ठेवलं असतंच आहे. कारण की आज सुद्धा आपल्या समाजामध्ये भरपूर लोक बाबासाहेबांचं नाव घेण्यासाठी लाजतात. ज्यावेळेस माझा मुलगा 6 वर्षाचा 5 वर्षाचा झाला असता, त्याची ऍडमिशन मी स्कूलमध्ये केली असती. त्याचा टीचर उच्चवर्णीय समाजाचा असता. ज्यावेळेस माझ्या मुलाची प्रेझेंटी आली असती, त्यावेळेस उच्चवर्णीय टीचरनं माझ्या मुलाला जयभीम केले असता. जयभीम संविधान मनोरे. वाह. म्हणून तर म्हणतोय कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. प्रणय सतलज मैंने पूछा तब लिख दिया. मैंने पूछा उसे कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटी ने कागज पर बाबा साहब लिख दिया. पानी पीने से रोता है, कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोका है. सारी दुनिया ने देखा है, सारी दुनिया ने देखा है, सारी दुनिया ने देखा है. क्या देखा है? फिर भी संविधान है ना. और थोड़ा आगे चला तो चलेगा ना प्रोग्राम. 10 नंतर चालते ना. जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा सर्वांसाठी. क्योंकि जमीन 11 वाजेपर्यंत पण चालणार. अरे मी तो म्हणतो रात्रभर चालू द्या, काही फक्त अंदर टाकलं तो सोडून आणलं तुम्ही. कि ना चिलम रखता हूँ ना गांजा रखता हूँ. गांजा सर जी सर, ना चिलम रखता हूँ ना गांजा रखता हूँ, ना बम रखता हूँ ना तलवार रखता हूँ. सारे शस्त्र फिके हैं जिसके सामने मनोज राजा, मैं वो प्यारे बाबा साहब की कलम रखता हूँ. खरं बोललो तो सगळ्या माहिती राग येते. खरं तितकं कडू असते, पण खरं बोलल्याशिवाय जमत नाही. सर, सच बोलने वाले जुबां पे क्यों ताले हैं. भिगू काका, सच बोलने वाले जुबां पे क्यों ताले हैं. भीम समंदर है बाकी नदी. जोरानं घरात तर म्हणले बोलतो.
सच बोलने वाले जुबान में क्यों ताले हैं, हिम समंदर है बाकी नदी नाले है। अरे आओ मनुवादियों, ए मनुवादियों, जातिवादियों, आओ मनुवादियों, देखो इन दीवानों को, आओ मनुवादियों, देखो इन दीवानों को। क्या ये जितने बैठे सारे जय भीम वाले हैं, 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 सारे जय भीम वाले। ये जितने बैठे सारे जय भीम वाले हैं, जय भीम वाले हैं। क्योंकि खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है। कहां से लाते हैं? खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है, जर्रे जर्रे में बसर रखता है। मनोज राजा भले संविधान दिल्ली में रहता है, दिल्ली से इंदिरा चौक पे नजर रखता है। दिल्ली से इंदिरा चौक पे नजर रखता है क्योंकि क्या आंधी तूफान क्या वो जलजला भी थमता है, बुलंदी रखने वाला आसमां भी झूमता है। मनोज राजा ये इंसान क्या चीज है, अबे वो सूरज भी मेरे बाबा साहब के कदम चूमता है। इन लोगों को पता नहीं कि बाबा साहब कितनी बड़ी शख्सियत है, यांना माहीतच नाही। हे बाबासाहेबाच्या नावाचा विरोध करतील, बाबासाहेबाच्या पुतळ्याला चपलीचा हार टाकतील, बाबासाहेबाच्या पुतळ्याला शेण मारतील, बाबासाहेबाच्या नावाला शिवीगाळ करतील, याच्याशिवाय यांना दुसरं काही जमतच नाही। कठीण आहे। पण साहेब तुम्ही बाबासाहेबाच्या पुतळ्याला चपलीचा हार टाका, तुम्ही बाबासाहेबाच्या पुतळ्याला शेण मारा, तुम्ही बाबासाहेबाच्या नावाला शिवीगाळ करा, पण चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही। क्या कहले? पाप तो बेटा आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपति, अबे फौज तो तेरी सारी है, सारी है। आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपति, अबे फौज तो तेरी सारी है, लेकिन बेटा 75 साल पहले लिखा हुआ संविधान अब भी सब पे भारी है। म्हणून तर म्हणतोय की चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही, वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाही। मनोज राजा जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत, अबे तोपर्यंत बाबासाहेबांचं कुणी वाकडं करू शकत नाही। सर समी बंदर थी, ये मेरे उस्ताद का फन है। जमी बंदर थी, जमी बंदर थी, ये भीम जी ने बो डाला, मोठं कठीण जीवन आहे साहेब समोरचं। आपण फक्त आपल्या लेकरं बायातच सुखी आहोत, लेकरं बायामध्येच आपण बस माझा चिंट्या, माझी पिंटी, माझी पत्नी, माझं अमकन, माझं ढमकं, माझा बाल्या, मी हे गाडी घेतली, मी फॉर्च्युनर घेतली, मी असं घेतलं, मी तसं घेतलं, मी अमकं घेतलं, मी आयफोन घेतला, मी टमकं घेतलं। अबे पण चळवळीचं काय, चळवळीचं काय, चळवत आपण विसरत चाललो ना। म्हणून तर कारण की सर आज मी म्हणत नाही, बाबासाहेब आज आपल्या समाजामध्ये नाचणारे गायक भरपूर तयार झाले। कोणी केस हलवते, केस असे हलवतात ते नुसते शक्यासारखी दिसतात, एवढं खतरनाक नाही। बाबासाहेबाचं गाणं हे काळजाचं गाणं आहे, कारण की घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा गुणामुळे बाबासाहेबांमुळे समाजाने असे गायक ऍक्सेप्ट केले पाहिजे की जो बाबासाहेबांची चळवळ मांडू शकतो, जो बाबासाहेबांचं मिशन सांगू शकतो, असे गायक बाबासाहेब। आता मग गाणे म्हणणार तर माझी बायको गाणं म्हणते मग घरी,
पुढच्या वर्षी तिला ठेवून घ्यायचं इथं. पण गाणं म्हणाले महत्व नाही ना काका, फत्तू काका. बाबासाहेबांची चळवळ इथून निघाली पाहिजे, इथून गाणं नाही पाहिजे. बाबासाहेबाचं गाणं बेबीच्या डेटापासून पाहिजे. म्हणून तर म्हणतोय की सर की प्रस्थापित झालीच नाही काल आभेरलेली माणसं, प्रस्थापित झालीच नाही काल आभेरलेली माणसं, रस्त्यावर येत नाही पोट भरलेली माणसं. मनोज राजा किती पावसाळे उन्हाळे आले आणि येऊन गेले, पण उगवलीच नाही काल पेरलेली माणसं. गोष्ट काय सर, पैसेवाले जर येत असतील तर त्यांना येऊ द्या, घाटा लॉस नका करू. येणारे शांततेने द्यायला उद्या, काही लोट नका घेऊ. बाकी मी हँडल करतून द्यायले. मी जरी एवढा छोटासा माणूस आहो पण कलेजालाही मोठा आहे. जरी मी एवढा गाव पण मी विचारधारेलाही मोठा आहो. जे पैसे द्यायला येत असतील त्यांना येऊ द्या, काही हरकत नाही. कारण की गायक हा सक्षम राहतो, पण जे त्याचे वाजवणारे जे सोबत असतात त्यांची रोजीरोटी कमी असते. इच्छी नाही काय बिचारायची, 4-4 हजार रुपये नाही काय बघतो, तेवढ्याच्यात काय गेम बसते हो. कमीत कमी त्याला काहीतरी भेटलं पाहिजे जोरदार. आणि गायक कितीही मोठा जरी झाला पण त्याच्यासोबत जर साधीन जे चांगले नाही तर त्याची गायक त्याचं गाणं काही महत्व नाही. जोरदार टाळ्या वाजवा सर्व टीमसाठी. गायकाचं काही नाही. म्हणून सर या भारतामध्ये फक्त तलवारी वाटप करण्याचं काम चालू आहे. युपी बिहारमध्ये तुम्ही बघा, युपी बिहारमध्ये बहुजन समाजाच्या लेकरांच्या हाती तलवारी देण्याचं काम चालू आहे. तलवारीनं परिवर्तन होणार आहे काय? तलवार हातात घेतली तर परिवर्तन होईल काय? या जगाला तलवारीची गरज नाही. गरज कशाची आहे? बुद्धाची गरज आहे, चळवळीची गरज आहे, विचारधारेची गरज आहे. आणि बऱ्याचशा लोकांना वाटतो की बुद्ध म्हणजे हा धर्म आहे. न, बुद्ध म्हणजे हा धर्म नाही. बुद्ध म्हणजे जगण्याचा मार्ग, बुद्ध म्हणजे सायन्स, बुद्ध म्हणजे विज्ञान. म्हणून तर म्हणतोय जे लोक तलवारी वाटतात त्या लोकांनी या देशामध्ये काय वाटलं पाहिजे, काय वाटलं पाहिजे? कारण केले परंपरेने अंगुलीमाल जाना, केले परंपरेने अंगुलीमाल जाना, बुद्धा समान त्याना प्रज्ञान वाट भावा, आतंक दहशतेचा इथे ना जन्म भावा, म्हणून समानतेचे फरमान वाट भावा. मी एकटाचे आहे माझ्याने काय होईल, मन मेल्या तरुणाला विज्ञान वाट भावा. कारण आपण तलवारी वाटतो का जीवदान वाट भावा. तलवारी वाटतो का जीवदान वाट भावा. हे म्हणू आल्या मग काय वाट, उद्याच्या भारताला संविधान वाट भावा. उद्याच्या भारताला समाज के शायर आबे साहब लिखते हैं
कि कोई चिखर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कोई स्कूल में सबक सीख कर चला गया, लेकिन एक अछूत का बच्चा स्कूल के बाहर रहा, अबे पूरे भारत की तकदीर लिखकर चला गया। लेकिन सर कुछ लोग बाबा साहब के नाम का भी विरोध करने वाली औलाद है। आपने संसद में एक भाषण एक स्टेटमेंट सुना होगा, इस भारत के गृह मंत्री, मैं किसी भी पार्टी या किसी भी नेता का विरोधक नहीं हूं, लेकिन जो कोई भी मेरे बाबा साहब के नाम का विरोध करेगा मैं उसका विरोध करूंगा, कारण की मी 10 दिवस बकरीसारखं जीवन जगत नाही, एक दिवस वाघासारखं जीवन जगा. बाबासाहेब म्हणतात, मी म्हणत नाही, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो त्याला प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, शिक्षणात एवढी मोठी ताकद आहे. पण ये मा जे बी मा काय नाव बेटा शकुली वरतो सरनेम आडनाव काही हरकत नाही, मुलगा जर असता बेटा तो तुला सून केलं असतं. जोरदार टाळ्या वाजवा लेकरांसाठी. काय बाबे लहान लहान लेकराच्या साहेब लक्षात येऊ राहिला, हो पण मोठ्या मोठ्याच्या ध्यानात नाही येऊ राहिलं, तिला सगळी पुढे झाली. म्हणून तर नाचण्याचं काम चालू आहे. मी म्हणत नाही, बाबासाहेब म्हणतात पाणी एका जागी दूषित साचल्यानं होत असते. सर पाणी एका जागी दूषित साचल्यानं होत असते, तलवार धार धार खासल्यानं होत असते. हे मी नाही, मनोज राजा बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले. अबे परिवर्तन नाचल्यानं नाही वाचल्यानं होत असते. परिवर्तन होईल कधी? त्या अमित शाह साहेबांना माझं म्हणणं आहे, अमित शाह साहेब, बाबासाहेब आंबेडकर हे नाव फॅशन नाही बा. बाबासाहेब आंबेडकर हे नाव बेटा फॅशन नाही, ब्रँड आहे, ब्रँड कारण की बाबासाहेबांच्या नावाशिवाय राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, ग्रामपंचायतचा सरपंच, साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा बाबासाहेबांच्या नावाशिवाय निवडून येऊ शकत नाही. एवढी मोठी ताकद बाबासाहेबांच्या नावात आहे. साधं सुद्धा व्यक्तिमत्व आहे काय. म्हणून तर म्हणतोय की अमन चैन सुकू से सरोकार नहीं है. भक्तू काका, अमन चैन सुकू से सरोकार नहीं है, और भारत के जनता से जिन्हें प्यार नहीं है, जिसे आंबेडकर नाम मंजूर नहीं, मनोज राजा, अबे ऐसे कुत्ते को भारत में रहने का अधिकार नहीं है. पाच मिनिट घेणार फक्त. काही लोक बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करतात. सर बाबासाहेबांना आरक्षण दिलं कशासाठी दिलं? की माझा समाज हा उच्चवर्णीय लोकांच्या बरोबरीत मध्ये येईल. आला स्टँड झालो आम्ही. पण तरी काही लोक बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करतात. काही मुलांनी रील्स बनवली की साहेब आम्हाला आरक्षण 2 रुपये किलो चावलसाठी नाही पाहिजे. सर आम्हाला आरक्षण 2 रुपये किलो चावलसाठी नाही पाहिजे, कारण की घोड्याच्या शर्यतीत म्हणे गधे समोर चालले. मग आरक्षण म्हणे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर म्हणे 7 पिढ्यापर्यंत तुम्ही आमची बरोबरी करू शकणार नाही. अबे साहेब एका पिढीतच तर राजा थंडी करून टाकली. 7 पिढ्या जर आपल्या आल्या तर काय होईल याची गॅरंटी नाही. म्हणून अशा तुम्ही मला सांगा, बाबासाहेबांनी भारतीय संविधान 2 रुपये किलो चावलसाठी लिहिलं काय? बोलत जा, लिहिलं काय? म्हणून अशा कमी शिकलेल्या पोट्यांना म्हणतोय, तू पहिले बाबासाहेबांचं संविधान वाच. काही लोक बाबासाहेबांच्या नावाची टीका करतात. अबे बाबासाहेब कुठं, तू कुठं? बाबासाहेबांची विद्वत्ता 32 डिग्र्या बाबासाहेबांजवळ, 9 ते 10 भाषेचं ज्ञान बाबासाहेबांजवळ, बाबासाहेबांमध्ये 100 ग्रॅज्युएट समावतील इतके बाबासाहेब शिकलेले. हा लेखाचा मॅट्रिक फेल बाबासाहेबांवर टीका करतो. म्हणून अशा लोकांना म्हणतोय की पर 2 रुपये किलो चावलसाठी बाबासाहेबांना संविधान दिलं काय? नाही ना. म्हणून म्हणतोय कि पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं, और बाबा साहब की बात सपने में भी ना बांटते हैं. अबे 2 रुपए किलो चावल तो छोड़ो सतलज जी, हम भोजन दान में भी बासमती चावल बांटते हैं.
बी माहिती. माझ्या आईसाठी जोरदार तळ्यापासून स्वागत करा. हा त्या बाजू आगरी शेर मनोज राजा मनोज मेरे अंकल के लिए जोरदार ताली बजा दो. बड़ा अच्छा बजा रहे क्योंकि मनोज राजा वो संभाला याद जाता सर. आमचे दिवस कसे होते आज बाबासाहेबांमुळे किती स्टँडर्ड जीवन आमचं झालं. जोरदार ताळ्या वाजव तुमच्यासाठी तुम्ही. कारण की जुना बाबासाहेब म्हणतात मी म्हणत नाही की बाबासाहेब म्हणतात जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही. म्हणून आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना इतिहास सांगितला पाहिजे. कारण की आमचे जुने काळ कसे होते आमचा जुना वेळ कसा होता. गळ्यामध्ये मडकी होता आणि कमरेला झाडू होता सर. की गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी. समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. मनोज राजा सारखा बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी मुलात रमला असता. अबे तो तुमच्या न माया कमरेचा फळा सुटला नसता कधी. या सर्व भीमचोक नवयुवक संघटनेसाठी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. हे बाबासाहेब की मला असं वाटलं साहेब सगळे खतरनाकच दिसू राहिले बापा. आणि मी त्याच्या मनात दिसतं असंच दिसू राहिलो बारीक चिरी. मी आपलं पण आज मेला म्हटलं सगळं. आज तूही मेला म्हटलं फत्तू काका मी मेलो म्हटलं. क्या बात आहे यार. बाबासाहेबांची औलाद आहे. पैलवान बी आहे आणि सर्व दमदार आहे. जोरदार टाळ्या वाजवा. यांच्यासाठी म्हणत नाही पण जे चिंगरे चांगरे लेकरात ना जे याच्या लैला मजनूच्या चक्रामध्ये पडत आहेत अशा लेकरांना म्हणतो क्यों मरते हो एक लड़की के लिए. क्यों मरते हो एक लड़की के लिए. कोण आहे बेटा 2 गज कपड़ा भी नहीं मिलेगा तेरे कफन के लिए. धरा दिले. क्यों मरते हो एक लड़की के लिए 2 गज कपड़ा भी नहीं मिलेगा तेरे कफन के लिए. मरना है तो मर बाबा साहब के मिशन के खातिर. तुझे लड़कियां भी देगी दुपट्टा फाड़ के तेरे कफन के लिए. सभी लोग जितने भी चेयर पर बैठे सभी. अरे फिर भी संविधान फिर भी संविधान फिर भी संविधान.